मित्रांनो, मुंबई एअरपोर्टवर 3256 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियतीची अशी आहे, तुम्ही 10वी पास आहात, ITI झालाय, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, मेल आहात, फिमेल आहात, सगळे इथे अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही एग्जाम होणार नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे गोल्डन चान्स आहे। त्यातल्या त्यात 2500 प्लस वॅकन्सी अशा आहे ज्या फक्त फ्रेशर्ससाठी आहे। कुठल्या कुठल्या पोस्ट असणार आहे, जसं कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह झालं, जे आपण बॅग्स वगैरे आणतो त्या कुठे ठेवायचं आहे, काय ठेवायचं आहे, बोर्डिंग पास कुठून घ्यायचा, जे वेगवेगळे कर्मचारी एअरपोर्टवर काम करत असतात त्यात सगळ्या या वॅकन्सी असणार आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। मग इथे बघा 2 वेगवेगळ्या PDF आहेत, त्यानुसार तुम्हाला समजून सांगतोय कुठल्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकताय आणि एक्सपिरियन्स असेल तर किती एक्सपिरियन्स लागणार आहे आणि फ्रेशर्सच्या कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट आहे आणि ते फक्त एक आपल्याला Google फॉर्म भरायचा आणि डायरेक्ट तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय। गोल्डन चान्स आहे, भरपूर साऱ्या जागा आहे, कारण की अनेक जण मुंबईला राहतात किंवा मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे पण त्यांना जॉब पाहिजे आहे, तर हा बेस्ट जॉब असणार आहे। सगळी माहिती सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। जे एलिजिबल असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे जे मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे, मुंबई एअरपोर्ट आहे, यांचे बघा वेगवेगळे क्लायंट्स आहे आणि यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे हायरिंग होते आहे। 2 वेगवेगळ्या PDF आहे बघा। एक PDF जी आहे ती 29/6/2024 रोजी आली आहे आणि दुसरी जी PDF आहे त्याच्या एक दिवस आधी आली आहे 28/6/2024। दोघांबद्दल तुम्हाला माहिती समजून सांगतोय। ही जी पहिली PDF आहे यामध्ये तुम्ही बघू शकताय जवळपास इथे 3000 वॅकन्सी आहे आणि पहिली जी पोस्ट आहे इथे बघू शकता 706 प्लस 343 म्हणजे जवळपास इथे 1256च्या आसपास इथे जागा असणार आहे। मुंबई एअरपोर्टवर या असणार आहे। तर सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला समजून सांगतो। जसं की तुम्ही बघू शकताय 2 पोस्ट आहे। एक आहे सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, या 343 जागा त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, फ्रेशर्स आहे, त्यांच्यासाठी कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचे या पोस्ट असणार आहे 706। ओके, हा जो जॉब आहे, ही जी पहिली पोस्ट आहे यातला हा जो जॉब आहे हा 3 वर्षाचा फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहे। तुमचं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला कंटिन्यू केलं जाणार आहे आणि हे जे एअरपोर्ट आहे ते मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या अंतर्गत येतं आणि वेगवेगळ्या पोस्ट असतात, जसं की रॅम झालं, पॅसेंजर झालं, कार्गो हँडलिंग झालं, असे वेगवेगळे, जसं कॅबिन क्रू झालं, क्लिनिंग वगैरे झालं, या सगळ्यांसाठी इथे मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा सगळ्यांचं मिशन वगैरे, प्रोसेस वगैरे काय, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। आता सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह जी की सिनियर लेवलची पोस्ट आहे यासाठी तुम्ही अप्लाय करताय 28,605 इथे तुम्हाला पेमेंट असणार आहे सुरुवातीला पर मंथ। इथे तुमचं वय 33 पाहिजे, पण जर तुम्ही OBC मधून येताय तर 3 वर्षाची सूट आहे म्हणजे 33 + 3 36 आणि SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे म्हणजे 33 + 5 तुमचं वय आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। ओके, मग यासाठी इथे बघा दिलेला यांनी 10+2 किंवा 10+3 म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेला आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। पण ही सिनियर लेवलची पोस्ट आहे त्यामुळे इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे, सोबत कम्प्युटर तुम्हाला वापरता आलं पाहिजे आणि चांगलं कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे जी पण कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची आहे, सिनियर लेवलची नाही आहे, 27,450 इथे सॅलरी आहे, पण इथे तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे। 10+2 किंवा 3 म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 28 इयर इथे मॅक्झिमम तुमचं वय पाहिजे, पण तुम्ही OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट दिली आहे आणि SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट तुम्हाला इथे दिलेली आहे। आता इथे बघा प्रेफरन्स सुद्धा दिले जाणार आहे, म्हणजे फक्त जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा डिप्लोमा झाला आहे तुम्ही अप्लाय करू शकताय, पण त्यातल्या त्यात एअरलाईन झालं, कार्गो झालं, एअरलाईन तिकीटिंग झालं, यामधून जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिले जाईल। सोबत कम्प्युटर तुम्हाला वापरता आलं पाहिजे आणि हिंदी आणि इंग्लिश ही भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे, कारण की कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचं काम आहे त्यामुळे हिंदी इंग्लिश मागितलंय।
पण या PDF मध्ये जर तुम्ही बघाल जे वेगवेगळ्या पोस्ट आहे यासाठी इथे हिंदी भाषा किंवा इंग्लिश भाषा आलीच पाहिजे असं नाही आहे. हिंदी भाषा किंवा लोकल लँग्वेज तुम्हाला येते तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. मग सगळ्यात आधी या PDF बद्दल समजून घेऊ. तर जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथे बघा यांनी हा गुगल फॉर्म दिलेला आहे. ओके, याची लिंक 14 जुलैपर्यंत ओपन आहे. त्याआधी आपल्याला हा गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि हा अप्लाय करायचा आहे. अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतोय. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एकदा का आपण हा फॉर्म भरला, इथे बघा सगळ्यात खाली यांनी नोटिफिकेशन दिली आहे, एकदा का तुम्ही हा फॉर्म भरला वन्स फिल्ड तो पुन्हा तुम्ही रिचेक किंवा एडिट करू शकत नाही. त्यामुळे हा फॉर्म भरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, ती मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर ही झाली पहिली PDF. यामध्ये इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे, काय काय पाहिजे, जाताना काय काय घेऊन जायचं आहे. तेच तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर कास्टमध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट, त्यानंतर जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्याचं सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, हा पण फॉर्म आहे, हा पण तुम्हाला भरून घेऊन जायचा सोबत. म्हणजे ही जी PDF आहे, हे जे पान आहे 6 नंबरचं, याची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. मग तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे चिटकवायचा आहे. कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करता, जसं की कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियरसाठी अप्लाय करत असाल तर ते. त्यानंतर ही सगळे नाव, आडनाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, कुठे जन्म झाला आहे, ॲड्रेस, पिन कोड, स्टेट, मोबाईल नंबर, त्यानंतर मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, रिजन, मदर टंग आपली मराठी भाषा आहे, हिंदी तुम्हाला इथे हिंदी टाकू शकताय, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर कास्टमध्ये असेल तर त्याबद्दलचे डिटेल्स वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर शिक्षण किती झालं आहे, 10वी झालं आहे, किती पडले आहे, 12वी झालं आहे, किती पडले आहे, हा सगळा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जिथे इंटरव्ह्यूला जायचं आहे तिथे सोबत घेऊन जायचं आहे. ओके, इंटरव्ह्यू कुठे असणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल, ते पण मी तुम्हाला सांगतोय. त्याआधी तुम्हाला हा गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर गुगल फॉर्म भरायचा कसा ते पण मी सांगतोय. आता ज्यांचं फक्त 10वी झालेलं आहे किंवा वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय. वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे 12/7/2024ला, 13/7/2024ला, म्हणजे 12-13 जुलै. यावेळेस तुमचा सकाळी 9 पासून 12:30 पर्यंत तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. ठिकाण कुठलं आहे तर बघा इथे बघू शकता, एअरपोर्टचं जे टर्मिनल 2 आहे, गेट नंबर 5, मुंबई अंधेरी ईस्ट, या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. ओके, या वरच्या पोस्टसाठी. हे जे खालच्या पोस्ट आहे इथे बघू शकताय 14/7/2024, 15/7/2024, म्हणजे 12-13ला हे होणार आहे, 14-15ला हे होणार आहे आणि 16 तारखेला यासाठी होणार आहे. सगळ्यात जास्त तुम्ही बघू शकता हँडीमॅन मेल यासाठी 2216 जागा आहे, युटिलिटी एजंट मेल यासाठी 22 जागा आहे आणि यासाठी पण म्हणजे ड्रायव्हरचं काम आहे यासाठी पण 263 जागा आहे. खासियत काय, या ज्या वरच्या पोस्ट आहे ना इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे, पण या ज्या खालच्या पोस्ट आहे जसं की 17, 18, 19 म्हणजे जवळपास 2500च्या आसपास या जागा आहे. इथे फक्त तुम्ही 10वी झालेला आहात तरी अप्लाय करू शकताय, कुठलाही एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर या 3 जागा तुमच्यासाठी इथे असणार आहे. ओके, जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी प्रोसेस तुम्हाला दिसून जाईल. जसं की पहिली पोस्ट आहे त्यासाठी 75,000 रुपये स्टार्टिंगला सॅलरी आहे, वय 55 आहे, अप्लाय करू शकताय. पण इथे बघा तुमच्याकडे 20 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यामुळे बोललो या ज्या वरच्या पोस्ट आहे यासाठी एक्सपिरियन्स आहे, ज्या विदाऊट एक्सपिरियन्स आहे त्याच तुम्हाला सांगतो. जस्ट तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या पोस्ट, मग कोणासाठी किती एक्सपिरियन्स आहे, किती सॅलरी आहे, हे सगळं बघू शकताय. अनेक जण आहे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, जॉब स्विच करत असतात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. जसं की इथे बघा ही 16वी पोस्ट आहे, इथे पण एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यानंतर ही जी 17वी पोस्ट आहे इथे कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही आहे, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. ओके, तर ड्रायव्हिंग तुम्हाला येते आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, फक्त 10वी पास तुम्ही आहात, 24,000 रुपये इथे सॅलरी आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. 28 वय पाहिजे, ओबीसी कॅटेगरीत ना तर 3 वर्षाची सूट आहे, SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त 10वी पासवर हे जॉब असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट असणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा. त्यानंतर हँडीमॅन मेल यासाठी सगळ्यात जास्त 2200 जागा आहे. फक्त तुमचं 10वी झालेला आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. फक्त इंग्लिश तुम्हाला समजली पाहिजे किंवा रीड करता आली पाहिजे, कारण की ज्या वेगवेगळ्या बॅगा असतात त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं. जसं की वेगवेगळे नाव आहे ते तुम्हाला समजले पाहिजे की अच्छा ही बॅग कोणाची आहे, किंवा एखादं नाव आहे इंग्लिशमध्ये ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्यामुळे इथे ॲटलिस्ट तुम्हाला इंग्लिश वाचता आलं पाहिजे. 10वीचे मुलं आजकाल त्यांना इंग्लिश वाचता येतं, इंटरनेट वगैरे मोबाईल वगैरे सगळं तुम्ही बघतात. तर इथे 22,000 सॅलरी असणार आहे, 28 वय तुमचं आहे, अप्लाय करू शकता. ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट आहे,
SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे, त्यामुळे चांगली वॅकन्सी आहे. तुम्ही 10वी पास वर जॉब शोधताय मुंबईमध्ये तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे. आणि पुढची जी पोस्ट आहे युटिलिटी एजंट मेल, इथे पण 300+ जागा आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. फक्त काय मागितलंय तर तुमचं 10वी झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. 22,000 सॅलरी आहे. लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, सोबत हिंदी लँग्वेज आली पाहिजे. ओके, लोकल लँग्वेज म्हणजे आता मुंबईमध्ये मोस्ट ऑफ लोक मराठी बोलतात, मराठी हिंदी तुम्हाला येते आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. इथे पण 28 मॅक्झिमम वय पाहिजे. कास्टमध्ये असाल OBC साठी 3 वर्ष सूट, SC ST साठी 5 वर्ष सूट. तर अशा प्रकारे हे आहे. ओके, आता इथे अप्लाय कसं करायचं तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे ते पण समजणं गरजेचं. तर जस्ट मी खाली स्क्रोल करतो. मी इथे बघा दिलंय सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. मग प्रत्येक पोस्टनुसार सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यासाठी तुम्हाला हा जो प्रिंट आहे याची घेऊन जायची. 24 जे पान आहे तिथून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. मग त्यामध्ये बघा ॲडव्हर्टिजमेंट नंबर वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. तुमचा फोटो, मुंबईसाठी आपण अप्लाय करतोय, तुमचं नाव, आडनाव, प्लेस, जी मी तुम्हाला आधी माहिती सांगितली सेम प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, 10वी झालंय, किती झालंय, ITI किंवा जे पण तुमचं शिक्षण आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कुठल्या कुठल्या भाषा येतात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हा सगळा फॉर्म भरून तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला जाल त्या दिवशी जे सांगितलं मी कधी कुठला इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मग कुठले कुठले डॉक्युमेंट आहे त्याची पण लिस्ट दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकताय. तर मुंबई एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. ज्यांना पण जॉब पाहिजे आहे, जॉबच्या शोधात आहे, अशा मित्रांना तुम्ही शेअर करू शकताय. दोन्ही PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हा पण कसा भरायचा ते पण सांगतो. अनेकांना हा पण भरायला प्रॉब्लेम येऊ शकतोय. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, मुंबईसाठी अप्लाय करायचं आहे. कुठल्या पोस्टसाठी तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी, एक्सपिरियन्ससाठी इथे. ओके, मग आधार कार्डप्रमाणे नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर तुमचं जे पण स्कूल सर्टिफिकेट आहे एज प्रूफसाठी ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेट कोणता आहे, ॲड्रेस, त्याच्यानंतर स्टेट पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पिनकोड, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, जेंडर, मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. आपण इंडियन आहोत, इंडियन सिलेक्ट केलं आहे. रिलिजन कोणतं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कॅटेगरी कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे. मदर टंग कोणती आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमन असाल तर त्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमधून होते का, जस्ट सोपे सोपे प्रश्न आहे. तुमचं 12वी झालं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे, हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यावर टिक करायची आहे. सगळा फॉर्म एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर व्हेरीफाईड डिटेल करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे दोन्हीसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. कस्टमर सर्व्हिससाठी पण आणि 10वी पास पासून तुमचं जे पण शिक्षण झालंय त्यासाठी पण. असे नवीन नवीन जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय, जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल, तुमच्यासाठी जॉब शोधू शकाल. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.